विरुद्ध चौथा हिरवा मानकोली या दोन संघामध्ये या स्पर्धेचे शिल्पकार ॲडव्होकेट अनिल देवलीकर यांच्या शुभ हस्ते आहे. नाणेफेकीचा कॉल जिंकला एकविरा पिंपळनेर संघ. निर्णय कालवायचा आहे शतरक्षक. तर नाणेफेकीचा कॉल जिंकला एकविरा पिंपळनेर संघानं आणि शतरक्षक आहे आणि चौथा हिरवा मानकोली संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केला. एकविरा पिंपळनेर संघाने आपलं क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. आजच्या दिवसातला तत्पूर्वी आम्ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. आमचे ॲडव्होकेट अनिलजी देवळीकर आमचे स्पर्धेचे आयोजक यांना विनंती करणार आहे आपण आपल्या शुभ हस्ते रविकर यांनी जे 41 धावांची तुफानी खेळी केली होती, 2 षटकार आणि 5 चौकार मारले होते आणि तिथेच खऱ्या अर्थाने आपला विजय पक्का केला होता. धावांचा डोंगर रचून. सो वेल प्लेड रविकांत आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. तर जाऊया आपण आजच्या दिवसातला जो शेवटचा सामना. मी मात्र इथे थांबणार आहे, पण मात्र आमचे निशांत पाटील नक्की थांबणार नाहीत, कारण सुरुवातीपासून पहिल्या चेंडूपासून त्यांनी जी सुरुवात केलेली आहे ते मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत इथे थांबतील. मी घेऊन जातोय निशांत देवळीकर, निशांत पाटील यांच्याकडे. ओव्हर टू निशांत पाटील. धन्यवाद गवळी सर. दरम्यान आजच्या दिवसातील शेवटचा सामना एकविरा पिंपळनेर विरुद्ध चौथा हिरवा मानकोली या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल झाला होता. एकविरा पिंपळनेर संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि चौथा हिरवा मानकोली संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलाय. एकविरा मानकोली संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. एकविरा पिंपळनेर संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि चौथा हिरवा मानकोली आपण सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे आणि पंचाने देखील सामना त्वरित चालू करायचा आहे. 20 मिनिटांमध्ये पहिला इनिंगचा खेळ संपला पाहिजे. पंचाने ताकीद द्यायची आहे दोन्ही संघांना, अन्यथा दोन्ही संघाला पॅनल्टी देण्यात येईल. चौथा हिरवा मानकोली संघ आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे आणि एकविरा पिंपळनेर संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. वीस मिनिटांमध्ये 4 ओव्हर टाकून झाल्या पाहिजे. जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही संघांना विनंती असेल.
दरम्यान षटक क्रमांक पहिलं मनीलाल घेऊन आलाय आणि सलामीची जोडी मैदानामध्ये रविकांत आणि गणेश. मागच्या मॅच मध्ये ज्या रविकांतनं 41 धावांचं योगदान दिलं होतं आपल्या संघासाठी, तो रविकांत मात्र आता पुन्हा एकदा सलामीला आलाय आणि षटक क्रमांक पहिलं घेऊन मनीलाल. मनीलाल आपल्या षटकातील पुढील चेंडू राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल. यावेळेस रविकांत साडी. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू येईल, चांगलं क्षेत्ररक्षण होईल. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली आपल्याला या चेंडूवर. यस वेट नो या 3 गोष्टीचं चांगलं समन्वय देखील साधलं होतं. तर पहिल्या चेंडूवर 2 धावा मिळतील यावेळेस चौथा हिरवा मानकोली संघाला या मॅच मध्ये. पुन्हा एकदा मनीलाल आपल्या षटकातील पुढे चेंडू राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल. रविकांत साडी पुढे सजमानाचा प्रयत्न, फटका बसलाय. एकच धाव मिळेल आता मात्र या खेळाडूला. तर नक्की स्टेप आउट झालं होतं परंतु चेंडू हवं तसं बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता. परिणाम एकच धाव मिळाली या खेळाडूला. चांगली गोलंदाजी करते, अचूक टप्पा अचूक गती मेंटेन केली होती. फलंदाजाला ओळखलं होतं यावेळेस मनीलाल या गोलंदाजानं आणि काही चांगला चेंडू टाकलाय या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा मनीलाल आपल्या षटकातील पुढील चेंडू राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. यावेळेस सामोरे जाईल फलंदाज गणेश. यावेळेस बॅकफुटला जाऊन चांगला फटका मारलाय. कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. यावेळेस सी मार रेषा पार. 4 धावांसाठी सर्रेक फटका, 4 धावा. थँक्यू डीजे. या 4 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 7 धावा. यावेळेस फुलटा चेंडू होता. काव कॉर्नर क्षेत्राच्या दिशेने चेंडू जाणार होता. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तोपर्यंत 2 धावा मिळतील या खेळाडूला. या 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 9 धावा. एक चांगली सुरुवात झाली आहे आतापर्यंत या मॅच मध्ये. चौथा हिरवा मानकोली संघाने पॉवर प्लेचं षटक आहे आतापर्यंत 9 धावा जमवल्या आहेत 4 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा मनीलाल राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. पुन्हा एकदा शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फंबल क्षेत्ररक्षक फंबल झालाय आणि चेंडू मात्र सीमा रेषा पार. 4 धावांसाठी खराब क्षेत्ररक्षण झालंय. थँक्यू डीजे. या 4 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 13 धावा. आपण बघितलं खराब क्षेत्ररक्षण झालंय. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गेला होता. खराब क्षेत्ररक्षण झालं आणि चेंडू मात्र गेलाय तो सी मार रेषा पार 4 धावांसाठी. आणि या 4 धावानं संघाची धावसंख्या झाली आहे ती 13 धावा. पुन्हा एकदा मनीलाल आपल्या षटकातील पुढील चेंडू राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल. गणेश साडी. गणेश चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत या मॅच मध्ये. पुढे सरसावण्याचा प्रयत्न, बॉलर बॅक ड्राईव्ह केले. स्वतःच्या गोलंदाजी क्षेत्ररक्षण करण्याचा देखील प्रयत्न झाला होता. 1 धाव मिळाली. आता मात्र गणेश या फलंदाजाला या 1 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 14 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. G-A-A. थँक्यू डीजे. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना चौथा हिरवा मानकोली संघाची धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 14 धावा. दरम्यान षटक क्रमांक 2 घेऊन आलाय गोलंदाज रवींद्र आणि सामोरे जाईल यावेळेस फलंदाज गणेश.
रवींद्र आपल्या षटकारे पुढील चेंडू राईट ऑफ ओव्हर द विकेटचा मारा. यावेळी शपल क्रॉस झाले होते. इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. चांगले क्षेत्ररक्षण देखील झाले. तोपर्यंत 2 धावा मिळतील गणेश या फलंदाजाला. या 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 16 या आकड्यावर. पुन्हा एकदा रवींद्र आपल्या षटकारे पुढील चेंडू गणेश साडे. यावेळेस इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. तर थर्ड स्लिप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण देखील झालंय. तोपर्यंत एक धाव मिळेल या खेळाडूला. एका धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 17 या आकड्यावर. पुन्हा एकदा रवींद्र आपल्या षटकारे पुढील चेंडू राईट ऑफ ओव्हर द विकेटचा मारा करतील रविकांत साडी. यावेळेस बॅकफुटला जाऊन पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू फेकेल तोपर्यंत 2 धावा मिळतील रविकांत या फलंदाजाला. या 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती आतापर्यंत 19. तर चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न एकंदरीत झालाय. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. रविकांत आणि गणेश चांगली फलंदाजी करत आहेत आतापर्यंत या षटकामध्ये. रवींद्र पुन्हा एकदा आपल्या षटकारे पुढील चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागली तर फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू जाईल. चांगले क्षेत्ररक्षण देखील झालं. एक धाव मिळेल यावेळेस रविकांत या फलंदाजाला. एका धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 20 या आकड्यावर. पुन्हा एकदा रवींद्र आपल्या षटकारे पुढील चेंडू. यावेळेस पुढे सरसाव मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागली. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. तोपर्यंत एक धाव मिळेल गणेश या फलंदाजाला. तर चांगली गोलंदाजी राहिले या ओव्हर मध्ये आपण एकंदरीत पाहिलं तर. परंतु क्षेत्ररक्षण खराब राहिलं होतं ते एकविरा पिंपळनेर संघाचं. एकंदरीत आपण पाहिलं खराब क्षेत्ररक्षण देखील झालं होतं या मॅच मध्ये. पण गोलंदाजी चांगली राहिली आतापर्यंत या षटकामध्ये रवींद्र या गोलंदाजाची. पुन्हा एकदा रवींद्र आपल्या षटकारे पुढील चेंडू रविकांत साडे. यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस चकित झालाय पूर्णपणे फलंदाज. आपण बघितलं यावेळेस फलंदाजाला रीड केलं होतं या गोलंदाजानं. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना चौथा हिरवा मानकुली संघाची धावसंख्या झाली आहे ती 21 धावा. एकविरा पिंपळनेर संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं आहे. षटक क्रमांक 30 घेऊन आलाय गोलंदाज सदानंद. फुलाजी आलाय. यावेळेस फुलाजीकडे चेंडू दिलाय. फुलाजी आपल्या षटकारे पुढील चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा करतील. यावेळेस फलंदाज गणेश साडे. गणेशाने आतापर्यंत खूप चांगले योगदान दिले आपल्या संघासाठी. चांगली फलंदाजी केली. आतापर्यंत 14 धावांचं योगदान दिले. 15 धावांचं योगदान दिले या खेळाडूनं आपल्या टीम साठी. फुलाजी आपल्या षटकारे पुढील चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा. गणेश या फलंदाजासाठी. फुलाजी आपल्या षटकारे पुढील चेंडू राईट ओव्हर द विकेट मारा. गणेश साडे.
यावेळेस फुलटा चेंडू घेऊन काढलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू येईल शतरक्षक आहे त्या ठिकाणी फंबल झाले तर सदानंद होते त्या ठिकाणी तोपर्यंत 2 धावा मिळतील या खेळाडूला या 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 23 धावा. फुलाजी पुन्हा एकदा आपल्या षटकाकडे पुढे चेंडू यावेळेस मिड विकेट रिजन मध्ये चेंडूला टर्न केलाय हनुमान पाट चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय चेंडूची फेकी देखील केले तोपर्यंत 2 धावा मिळतील या खेळाडूला 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 25 धावा. फुलाजी आपल्या षटकाकडे पुढे चेंडू राईट फॉर द विकेट गणेश चांडी रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि चेंडू मात्र जाईल तो लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी. सांग तुझा राजा तू मला बनवशील का माझे नावाचं कुंकू तुझे माथ्यावर लावशील का. थँक्यू डीजे. या 4 धावांना संघाची धावसंख्या झाली आहे ती 29 धावा. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर सुरू असताना चांगली फलंदाजी राहिली आतापर्यंत चौथा हिरवा मानकोली संघाचा आपण विचार केला तर. पुन्हा एकदा फुलाजी आपला षटकाकडे पुढे चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा फुलटा चेंडू होता यावेळेस लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जाईल शतरक्षक त्या ठिकाणी आले तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली या 2 खेळाडूंमध्ये चांगली पार्टनरशिप देखील झाले आतापर्यंत 31 धावांची पार्टनरशिप केले या 2 फलंदाजांना चांगला क्रिकेट साकारलाय आतापर्यंत या इनिंग मध्ये. फुलाजी पुन्हा एकदा आपल्या षटकाकडे पुढे चेंडू गणेश साडे यावेळेस चेंज द पेस गतीमध्ये परिवर्तन केलंय तर चांगला चेंडू टाकला होता वेग कमी ठेवला होता यावेळेस या गोलंदाजानं फलंदाजाला ओळखलं होतं आणि काय चांगला चेंडू टाकलाय आता मात्र या गोलंदाजानं. पुन्हा एकदा फुलाजी आपल्या षटकाकडे पुढे चेंडू गणेश साडे यावेळेस पुढे सरसावण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणी स्वतःला रोखलं होतं गणेश फलंदाजानं धावचीची संधी निर्माण झाली आणि यावेळेस गणेश हा फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होईल. सांग तुझा राजा तू मला बनवशील का माझे नावाचं कुंकू तुझे माथ्यावर लावशील का. सांग तुझा राजा तू मला बनवशील का. थँक्यू डीजे. तर रविकांत हा फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झालाय पहिला हादरा बसलाय तो चौथा हिरवा मानकोली संघाला. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपलाय प्रथम फलंदाजी करत असताना चौथा हिरवा मानकोली संघाची धावसंख्या झाली आहे ती 1 बाद 32 धावा. दरम्यान षटक क्रमांक 4 घेऊन आलाय गोलंदाज सदानंद आणि सामना करेल यावेळेस फलंदाज गणेश. सदानंद आपल्या षटकाकडे पुढे चेंडू यावेळेस शपल क्रॉस झाले होते मिड विकेट रिजन मध्ये चेंडूला टर्न केलाय 1 धाव मिळेल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झालाय चेंडूची फेकी देखील चांगली झाले आणि यावेळेस मात्र गणेश हा फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होईल. फिर से हिंदुस्तानी भाऊ आपके सेवा में और पाकिस्तान की मात
सदानंद आपल्या षटकाकडे पुढे चेंडू विशाल साडे. यावेळी शपल क्रॉस होऊन स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. चांगला फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं. एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण झाले. आता मात्र त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून तोपर्यंत एक धाव मिळाली या खेळाडूला. एका धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 34 धावा. या षटकामध्ये आपण बघितलं, या षटकामध्ये आतापर्यंत सदानंद यानं चांगली गोलंदाजी केली आहे. एकंदरीत 2 चेंडू टाकून झाले आणि त्यामध्ये 2 धावा फक्त आणि फक्त दिले त्या गोलंदाजानं. पुन्हा एकदा सदानंद आपल्या षटकाकडे पुढे चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू आता समोर सापडला आणि यावेळेस मात्र विशाल हा फलंदाज पायचीच्या स्वरूपात बाद झालाय. प्रेमनाथ बाद झालाय. सदानंद आपल्या षटकाकडे पुढे चेंडू. मनोज साडे राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस एक्स्ट्रा मोर चेंडू पिच झालाय. एक धाव मिळाली यावेळेस या खेळाडूला. तर लेग बाईच्या स्वरूपात आणखीन एका धावेची भर पडेल. धावफलकावर धावा होतील त्या 35 धावा. तर या षटकामध्ये रोखलंय एकंदरीत चौथा हिरवा मानगुली संघाला. आपण बघितलं चांगली गोलंदाजी केली. स्लॉग ओव्हरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे आणि या षटकामध्ये काय चांगली गोलंदाजी करतोय सदानंद हा गोलंदाज आतापर्यंत या मॅच मध्ये. पुन्हा एकदा सदानंद आपल्या षटकाकडे पुढील चेंडू. यावेळेस खेळण्यासाठी सज्ज आलाय विशाल हा फलंदाज. यावेळेस लाऊड अपील देखील केलंय. धाव घेण्याची संधी देखील निर्माण झाली होती. काय चांगली गोलंदाजी करतोय. अतिशय सुंदर चेंडू. पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता, पूर्णपणे चकित झाला होता. यावेळेस फलंदाज विशाल. गाड लावली असेल ना. गाड लावतात ना. दणका बसतो ना तरी पण. तर एक चांगला चेंडू टाकला होता. आपण बघितलं डू फॅक्टर देखील झालाय. त्याचा फायदा देखील घेतला या गोलंदाजानं. अचूक टप्पा अचूक गती मेंटेन केली होती. मेरिटवर गोलंदाजी करतोय आता मात्र या षटकामध्ये सदानंद हा गोलंदाज. सदानंद पुन्हा एकदा आपल्या षटकाकडे पुढे चेंडू. राईट अप ओव्हर द विकेट मारा. पुढे सजवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील या चेंडूवर. या 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 37 धावा आणि 38 धावांचं आव्हान ठेवलंय ते एकविरा पिंपलनेर या संघासमोर.
दरम्यान सलामीची जोडी मैदानामध्ये मनीलाल आणि सदानंद ही सलामीची जोडी मैदानामध्ये. दरम्यान षटक क्रमांक पहिलं घेऊन आलाय गोलंदाज इंद्रपाल आणि सामना करेल यावेळेस फलंदाज सदानंद. इंद्रपाल आपल्या षटकाकडे पुढील चेंडू राईट अप ओव्हर द विकेटचा मारा करेल सदानंद साडी. तर नक्कीच सामना देखील चालू झालाय, पंचाने देखील इशारा केलाय. यावेळेस पहिल्या चेंडूवर विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जाईल, तोपर्यंत चेंडू मात्र जाईल तो सीमा रेषा पार 4 धावांसाठी. अनिला पाटा गो हलद वाटायला मातीला जाता गो चाऊल दलायला अनिला पाटा गो हलद वाटायला अनिकेत नवरा पाटाव बसला हलदीचे दिसाला अनिकेत नवरा पाटाव बसला हलदीचे दिसाला. तर पहिल्या चेंडूवर आक्रमण केले यावेळेस फलंदाज सदानंदनं. चांगला फटका देखील मारला होता, 4 धावा मिळाले या खेळाडूला. इंद्रपाल पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू. यावेळेस चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता, चेंडूने मात्र वेध मात्र घेतलाय यष्टीरक्षकाचा. यावेळेस चांगला चेंडू हाताळला या गोलंदाजानं. तर शपल क्रॉस झाले होते, यावेळेस फलंदाज सदानंद फटका फसलाय, तोपर्यंत चांगल्या चेंडूची समाप्ती केली इंद्रपाल या गोलंदाजानं या मॅच मध्ये. नक्कीच दोन्ही संघांना विनंती असेल मित्रांनो, जास्त वेळ खर्च करू नका. चौथा हिरवा मानकोली संघ 20 मिनिटांमध्ये 4 षटक टाकणं गरजेचं असेल. इंद्रपाल आपल्या षटकाकडे पुढील चेंडू सदानंद साडी. यावेळेस शपल क्रॉस झाले होते, चेंडू हवेत आहे, जेल देखील घेतलाय आणि यावेळेस मात्र फलंदाज सदानंद हा देखील बाद झाला या मॅच मध्ये. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न देखील झाला, तर फटका फसलाय आणि जेलबादच्या स्वरूपात सदानंद हा फलंदाज मात्र बाद झालाय. यावेळेस नवीन फलंदाज खेळण्यासाठी फुलाजी आले आहेत आणि गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज झाले इंद्रपाल. यावेळेस पहिला फटका विकेट करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या वरून खेळून काढलाय, चेंडू मात्र गेलाय कव्हर सीमा रेषेजवळ. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, प्रेमनाथ आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण करतील, तोपर्यंत 2 धावा मिळतील फुलाजी या फलंदाजाला. 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 1 बाद 6 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर सुरू असताना
इंद्रपाल आपल्या षटकाकडे पुढे चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा फुलाजी साडे खोलवर टप्प्याचा चेंडू होता यावेळेस फटका फसलाय काय चांगला चेंडू आहे पडल्यानंतर खाली देखील राहिलाय आणि चेंडूने वेध मात्र घेतलाय तो यष्टीरक्षकाचा चांगल्या चेंडूची समाप्ती केली आता मात्र या गोलंदाजानं या मॅच मध्ये इंद्रपाल पुन्हा एकदा आपल्या षटकाकडे पुढे चेंडू फुलाजी साडी ओ फुलरलेन होता यावेळेस फटका देखील चांगला केलाय मिड विकेट रिझन मध्ये चेंडूला टर्न केलाय एकच धाव मिळेल फुलाजी याला या एका धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 1-7 धावा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 38 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना एकविरा पिंपळनेर संघाची धावसंख्या झाली आहे ती 1-7 धावा आता मात्र समीकरण बदललंय 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता असेल ते एकविरा पिंपळनेर संघाला शिवरायांचा मौला भला जनतेला हा नेताला भला सावरणाची दरम्यान षटक क्रमांक दुसरं घेऊन आलाय गोलंदाज गणेश आलाय आणि सामोरे जाईल यावेळेस फलंदाज फुलाजी आणि मनीलाल एक महत्वपूर्ण जोडी आहे एकविरा पिंपळनेर संघाची या जोडीवर मदार असलेल्या संघाची एकंदरीत चांगली कामगिरी करावी लागेल या दोन खेळाडूंना आपल्या संघासाठी गणेश राईट ऑफ ओव्हर द गेट फुलाजी साडी वेगवान स्पर्धेचा चेंडू पडल्यानंतर चेंडूने हुसली देखील घेतली होती पूर्णपणे चकित झाला यावेळेस फलंदाज फुलाजी तर आपण बघितलं यावेळेस या गोलंदाजानं फलंदाजाला फॉलो देखील केलं होतं चांगला चेंडू देखील टाकला होता यावेळेस या गोलंदाजानं तर नक्कीच गोलंदाजी करत असताना तुम्हाला फलंदाजाला रीड करणं गरजेचं असतं आणि यावेळेस मात्र या गोलंदाजानं रीड केलं होतं या फलंदाजाला पुन्हा एकदा गणेश राईट ऑफ ओव्हर द विकेट यावेळेस बॅकफुटला जाऊन पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला एक धाव मिळेल शतरक्षक त्या ठिकाणी चांगलं शतरक्षण करून दुसरी धाव घेण्याची संधी निर्माण झाली आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील शतरक्षण चांगलं झालंय परंतु चेंडूची फेकी खराब राहिले तोपर्यंत 2 धावा मिळतील फुलाजी या फलंदाजाला या 2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकलाय धावपलकर धावा झाले ते 1-9 धावा षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर सुरू असताना गणेश पुन्हा एकदा आपल्या षटकाकडे पुढे चेंडू यावेळेस ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू होता या सेटीचं वाईट पंच दोन्ही समांतर करेल अवांतरच्या स्वरूपात आणखीन एका धावेची भर पडेल तर नक्कीच यावेळेस मात्र कष्ट करावे लागतील दोन्ही संघाला हा सामना जिंकायचा असेल तर चांगला खेळ देखील साकारावा लागेल आपल्या टीमसाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल चांगली फलंदाजी देखील करावी लागेल या टीमला जर सामना जिंकायचा असेल तर यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह झेल घेण्याचा प्रयत्न देखील होता झेल सुटलाय एक धाव मिळेल यावेळेस फुलाजी याला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील होतोय का बघायचं आहे परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतं या खेळाडूला एका धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 1-11 धावा षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर सुरू असताना आता मात्र समीकरण बदलले 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता असेल ते एकविरा पिंपळनेर या संघाला गणेश आपल्या षटकाकडे पुढे मनीलाल साडे यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय मिड विकेट रिझन मध्ये चेंडूला टर्न केलाय शतरक्षक त्या ठिकाणी शतरक्षण करेल थोडासा फंबल देखील झालाय तोपर्यंत 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील खराब शतरक्षण राहिले या मॅच मध्ये आपण बघतोय सातत्यानं चौथा हिरवा मानकोळी संघाच्या बाबतीत माध्यमातून चुका देखील होताना दिसतात शतरक्षण करत असताना परिणाम एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत झाले कारण शतरक्षण अतिशय खराब राहिलंय मागच्या चेंडूवर 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 1-13 धावा षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर सुरू असताना गणेश आपल्या षटकाकडे पुढे चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता काय चांगला चेंडू आहे लाऊड अपील देखील केली जात आहे
मात्र अपील खूप जास्त जोरात केला जाते, परंतु आत्मविश्वास नाही या अपील यामध्ये. पंचाने देखील फेटाळून लावलाय. एक चांगल्या चेंडूची समाप्ती देखील केलाय या चेंडूवर. तर अतिशय वेगवान पद्धतीचा चेंडू टाकला होता मनीलाल या फलंदाजाला. पूर्णपणे चकित झाले होते फलंदाज मनीलाल. एक चांगला चेंडू टाकलाय आता मात्र या ओव्हर मध्ये गणेश या गोलंदाजानं. तर नक्की चांगली गोलंदाजी राहिले गणेशाची देखील. आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये इंद्रपाल यानं 7 धावा दिल्या होत्या आणि या षटकामध्ये गणेश काय चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी एकंदरीत. पुन्हा एकदा गणेश आपल्या षटकाने पुढे चेंडू मनीलाल साडी. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडू पडल्यानंतर चेंडूने वेध मात्र घेतलाय यष्टिरक्षकाचा. चांगल्या चेंडूची समाप्ती करतोय हा गोलंदाज. तर नक्कीच प्रभावित करून सोडलं एकंदरीत या गोलंदाजाचा आपण विचार केला तर. षटक क्रमांक दुसरं टाकत असताना काय चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत या गोलंदाजाने या मॅच मध्ये देखील. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपलाय. 38 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना एकविरा पिंपळनेर संघाची धावसंख्या झाली आहे ती 1 बाद 13 धावा. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता असेल ती एकविरा पिंपळनेर संघाला हा सामना. दरम्यान षटक क्रमांक 3 मनोज घेऊन आलाय. सामोरे जाईल फुलाजी हा फलंदाज. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल मनोज साडी. यावेळेस बॅकफुटला जाऊन पॉइंट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. शतरक्षक त्या ठिकाणी आहे तर चांगलं शतरक्षण करतील. चेंडूची फेकी देखील करतील. तोपर्यंत 2 धावा मिळतील या खेळाडूला. तर सातत्यानं चुका होताना पाहतोय आपण. चौथा हिरवा मानकोळी संघ शतरक्षण करत असताना थोडासा लेझीपणा दाखवलाय. चेंडूवर लवकर येण्याचा प्रयत्न देखील झाला नव्हता. परिणामतः एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये झालं. 11 चेंडू आणि 23 धावा. मनोज आपल्या षटकाकडे पुढील चेंडू. यावेळेस कोलवट टप्प्याचा चेंडू होता. अतिशय सुंदर चेंडू पडल्यानंतर चेंडूनी मात्र वेध घेतलाय यष्टिरक्षकाचा. तर नक्कीच क्रिकेटमधील अस्त्र वापरलंय यावेळेस त्या गोलंदाजानं. फुलर लाईनचा वापर देखील केला होता. यावेळेस फुलाजी या फलंदाजाच्या विरुद्ध काय चांगला चेंडू टाकलाय आतापर्यंत या मॅच मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू आणि तशाच प्रकारचं क्रिकेट देखील खेळलाय. चांगली गोलंदाजी होते. अतिशय A1 दर्जाची गोलंदाजी करतोय मनोज हा गोलंदाज या मॅच मध्ये. अतिशय सुंदर गोलंदाजी आतापर्यंत केली आहे या गोलंदाजानं. यावेळेस पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेला. 1 धाव मिळेल. एका धावेपेक्षा जास्त काही नाही. एका धावेनं धावफलकावर धावा झाल्या आहेत त्या 16 धावा. तर आपण बघितलं सातत्यानं फलंदाजी करत असताना फुलाजी याला संभ्रमात टाकला होता या गोलंदाजांना. ज्यावेळेस बघितलं चेंडू टाकल्यानंतर या फलंदाजाचे डोळे विस्पारले होते आणि एकच धाव मिळाली या खेळाडूला. चांगली गोलंदाजी केले मनोज या गोलंदाजानं. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता. 2 चेंडू अतिशय निर्णायक असतील पिंपळनेर संघासाठी. खोलवट टप्प्याचा चेंडू होता. विकेट करण्याचा प्रयत्न चाललाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू टर्न केलाय. धावबाची संधी निर्माण झाली की काय आणि यावेळेस मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 18 धावा. आता मात्र 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. एका बाजूला एकविरा पिंपळनेर संघ तर एका बाजूला चौथा हिरवा मानकोळी संघ. काय सामना रंगलाय. एकविरा पिंपळनेर संघाचा विचार केला चांगली फलंदाजी असलेला संघ मात्र आता बॅकफुटवर गेलाय आतापर्यंत या मॅच मध्ये. मनीलालवर पूर्ण मदार असेल या मॅचची. यावेळेस शरीरापासून दूर ठेवलाय. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू होता. या सिडीचं वाईट पंच दुनिया समांतर करतील. यावेळेस मध्ये स्वैर मारा केलाय मनोज या गोलंदाजानं. मनोज आपल्या षटकाकडे पुढील चेंडू. मनोज आपल्या षटकाकडे पुढील चेंडू.
उलटा चेंडू होता, मिड विकेट रिझनला चेंडूला टर्न केलाय, शतरक्षक त्या ठिकाणी आले, चेंडूची फेकी करतील, 2 धावा घेण्याची संधी निर्माण होतील आणि यावेळेस मात्र फुलाजी हे फलंदाज बाद झालेत. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपलाय. 38 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना धावकर धावा झाल्या आहेत त्या एकविरा पिंपळनेर संघाच्या 2 बाद 20 धावा. आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. 3 मोठे फटके मारावे लागतील, 3 षटकार मारावे लागतील एकविरा पिंपळनेर संघाला आणि यावेळेस मात्र गोलंदाजाला 4 चांगले चेंडू टाकावे लागतील या मॅच मध्ये. एका बाजूला संघ पराभव होईल तर एका बाजूला संघ विजयी होईल. एका बाजूला विजयाचे तोरणा लागते तर एका बाजूला पराभवाच्या ओटी लागतील. परंतु तुम्ही असा खेळ इकडे साकार येणाऱ्या 365 दिवस तुमचा खेळ मात्र लक्षात राहिला पाहिजे. अशा प्रकारे क्रिकेट खेळा. या खेळासाठी देखील प्रयत्न देखील करा. नक्की चांगला क्रिकेट पाहतोय आपण. बघितलं दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये खूप चांगली राहिली आहे. एका बाजूला पिंपळनेर संघ, या संघाने देखील खूप चांगली कामगिरी केली आणि चौथा हिरवा मानकोली संघ 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाज यावेळेस आहे कालूराम केणे. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती या गोलंदाजानं. आता मात्र पुन्हा एकदा हा गोलंदाजी टाकण्यासाठी आलाय कालूराम. आपल्या षटकाकडे पुढील चेंडू सामोरे जाईल मनीलाल हा फलंदाज. यावेळेस चांगला चेंडू होता, वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, कव्हर रिझन मध्ये चेंडू गेलाय, एकच धाव. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. हनुमान पाटील आलाय खेळण्यासाठी. मोठे फटके नेहमी मारत असतो हा खेळाडू, परंतु या मॅच मध्ये मारावे लागतील या खेळाडूला मोठे फटके. 5 चेंडू आणि 17 धावा. एका बाजूला हनुमान पाटील तर एका बाजूला कालूराम केणे. तर एका बाजूला एकविरा पिंपळनेर संघ तर एका बाजूला चौथा हिरवा मानकोळी संघ. चांगला सामना रंगलाय. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ तुल्यबल संघ. दोन्ही संघांची कामगिरी देखील चांगली राहिली आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आणि यावेळेस मात्र आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण पाहतोय या 2 संघांमध्ये. कालूराम आपल्या षटकाकडे पुढील चेंडू सामोरे जाईल, हनुमान पाटील हा फलंदाज. कालूराम केने या गोलंदाजांना मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल या गोलंदाजाला. म्हणेल का कालूराम आपल्या षटकाकडे पुढील चेंडू. यावेळेस शपल क्रॉस झाले होते, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर चेंडू आतमध्ये देखील राहिलाय, फटका फसलाय. एक निर्धाव चेंडू एकविरा पिंपळनेर संघाला बॅकफूट वर घेऊन जाईल आणि यावेळेस मात्र निर्धाव चेंडू टाकलाय या गोलंदाजानं. चांगला चेंडू टाकलाय, हनुमान पाटील या फलंदाजाला चकवलाय. चांगली गोलंदाजी करतो एकंदरीत कालूराम केने. पुन्हा एकदा आपल्या षटकाकडे पुढील चेंडू सामोरे जाईल, हनुमान पाटील हा फलंदाज. यावेळेस मात्र मोठा फटका, चेंडू मात्र गेलाय, तो काऊ करणं सीमारेषेच्या बाहेर सरळ. 7 धावांसाठी सर्रेक फटका, 6 धावा. आहे मनानं साधा अशी दादाची यादा, एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. थँक्यू डीजे. यावेळेस काय चांगला फटका मारलाय हनुमान पाटीलच्या बॅट मधून आलेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या 6 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 27 धावा. मोठा फटका आलाय आतापर्यंत या मॅच मध्ये. आता मात्र समीकरण बदललंय. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 11 धावा. एका बाजूला हनुमान पाटील तर एका बाजूला कालूराम केने. एका बाजूला एकविरा पिंपळनेर संघ तर एका बाजूला चौथा हिरवा मानकोली संघ. काय सामना रंगलाय. अतिशय सुंदर मॅच पाहतोय.
असं वाटलं होतं एकविरा पिंपळनेर संघ बॅकफुटवर जाईल आणि एका मोठ्या फटक्याने कमबॅक करून दिले मॅच मध्ये त्या टीमला. कालू रामकेने पुन्हा एकदा आपल्या षटकाने पुढे चेंडू सामोरे जाईल, हनुमान पाडेल. यावेळेस मात्र फटका फसलाय, यावेळेस मात्र ओळखलं, या फलंदाजाला ओळखलं या गोलंदाजानं. अतिशय सुंदर चेंडू पडल्यानंतर चेंडू खाली राहिला, एक निर्धाव चेंडूची समाप्ती केली या गोलंदाजानं. 2 चेंडू आणि 11 धावा, कंपल्सरी चेसिंग असतील. 2 चेंडू आणि 11 धावा. कालच्या सामन्याची आठवण देखील झाली. काल देखील अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. गावदेवी भादवड आणि जॉली कामतकर या 2 संघामध्ये देखील असा सामना रंगला होता आणि यावेळी देखील असा सामना रंगला. एका बाजूला एकविरा पिंपळनेर तर एका बाजूला चौथा हिरवा मानकोली. हनुमान कालू रामकेने यावेळेस फटका फसलाय, तर नक्कीच आता मात्र पूर्णपणे बॅकफुटवर गेलाय तो एकविरा पिंपळनेर संघ. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. तर नक्कीच उलटा चेंडू आणि यावेळेस चौथा हिरवा मानकोली संघ विजय संपादन करतय. कॉंग्रॅच्युलेशन चौथा हिरवा मानकोली संघ. आणि हार्ड लक एकविरा पिंपळनेर, हार्ड लक हनुमान पाटील, हार्ड लक मनीलाल. आपण खूप चांगला खेळ केला, परंतु शेवटच्या मॅच मध्ये तुमचा खेळ थोडा कमी राहिलाय. मॅन ऑफ द मॅच